नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। नायगाव परिसरातील एका हेअर कटिंग सलूनमध्ये लाऊडस्पीकरवर थेट देशविरोधी आणि प्रक्षोभक गाणे वाजवल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणातील पोलिसांनी उत्तर प्रदेशातील 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोटी भागात दुर्गामाता मंदिराजवळ ही घटना घडली। 1 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक पंकज किल्जे गस्तीवर असताना रुहान हेअर कटिंग सलूनमधून जोरात काश्मीर बनेगा पाकिस्तान हे देशविरोधी गाणे वाजत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। पोलिसांनी तात्काळ सलूनमध्ये छापा टाकला असता अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह हा तरुण मोबाईलवरून ब्लूटूथच्या माध्यमातून यूट्यूबवर हे गाणे वाजवत असल्याचं आढळून आलं। आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी आहे। या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली। संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सलून समोर गर्दी केली आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। तपासात असे समोर आले आहे की हे गाणे पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स कडून भारत विरोधी प्रचारासाठी 2025 मध्ये रिलीज करण्यात आले होते। भारताची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी हे गाणे वाजवल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आलाय। नायगाव पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता अर्थात BNSच्या कलम 197(1)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोषी ठरल्यास आरोपीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। दरम्यान स्थानिक सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।